नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना एक महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात लोएस्ट कट ऑफ मधलं जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे या कॉलेज संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर नीट यूजी 2025 मध्ये किती मार्क्स पर्यंत कोणत्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या सगळ्यात कमी कट ऑफच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं या संदर्भात देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर तुमच्यासाठी ह्या वर्षी या कॉलेजमध्ये किती मार्क्स पर्यंत तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं या संदर्भात देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी व नीट यूजी 2026च्या एक्झाम पासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत संपूर्ण कट ऑफ संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेन्युइन कट ऑफ या ठिकाणी माहित होतील. सुरुवातीला जे काही एक कॉलेज आहे याचं नाव आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव, ज्याला पूर्वी उस्मानाबाद म्हणून देखील ओळखलं जात होतं. या कॉलेजची एरा ऑफ इस्टॅब्लिशमेंट जी आहे ती 2022 साली हे कॉलेज कोविड नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये ओपन झालेलं होतं. या कॉलेजचं एक वैशिष्ट्य आहे, या ठिकाणी जी काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ज्याला आपण शासकीय वैद्यकीय रुग्णालय धाराशिव म्हणतो, या ठिकाणी 500 बेडचा इंटेक असलेलं हे हॉस्पिटल आहे आणि हे हॉस्पिटल मराठवाड्यातील गव्हर्नमेंट मधलं नामांकित हॉस्पिटल आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार आहे किंवा जे विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना खूप चांगली प्रॅक्टिस या ठिकाणी मिळू शकते. दुसरं महत्वाचं म्हणजे काय, या ठिकाणी 100 सीटचा इंटेक आहे. हे जी काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव आहे या ठिकाणी 100 सीटचा इंटेक आहे आणि या कॉलेजमध्ये नीट यूजी 2025 मध्ये साधारणतः ओपन साठी 542 मार्क्सवर या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं. ईडब्ल्यूएस साठी 512 मार्क्स मध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं. ओबीसी साठी अदर बॅकवर्ड क्लासेस साठी 518 मार्क्स मध्ये जीएमसी धाराशिव मध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं. एनटीसी कॅटेगरीसाठी 522 मार्क्सवर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव विद्यार्थ्यांना मिळालेलं होतं. एनटीडी कॅटेगरीसाठी 525 मार्क्सवर हे जीएमसी धाराशिव गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना मिळालेलं होतं. एनटीबीचा कट ऑफ हा कमी राहिलेला होता, 504 मार्क्सवर एनटीबीच्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव मिळालेलं होतं. एससीबीसी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, ज्यालाच आपण मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा जो काही क्लास आहे या क्लासमधील विद्यार्थ्यांना 510 मार्क्स पर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव या ठिकाणी मिळालेलं होतं. व्हीजे साठी 516 मार्क्स पर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव मध्ये त्यांना ऍडमिशन मिळालेलं होतं. एससीचा कट ऑफ हा सर्वोच्च तुलनेत कमी राहिलेला होता, तो म्हणजे 440 मार्क्सवर एससी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील हे जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे धाराशिव या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं. आणि एसटी कॅटेगरीचा कट ऑफ हा सर्वच कॉलेजेसमध्ये खूप कमी राहतो. या कॉलेजमध्ये सुद्धा 400 मार्क्सवर एसटी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं. याचा इंटेक जो आहे तो 100 सीटचा इंटेक आहे. 100 सीटचा इंटेक असल्यामुळं हे खूप नामांकित कॉलेज आहे. आणि नामांकित कशामुळे आहे, कारण की या ठिकाणी प्रॅक्टिस खूप छान मिळते. म्हणजे अगदी पहिल्या वर्षापासून ते जे काही इंटर्नशिप करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या हातात सुद्धा डायरेक्ट पेशंट या ठिकाणी दिले जातात. कारण की ह्या जे काही कॉलेज आहे याचं हॉस्पिटल खूप जुनं आहे आणि हे हॉस्पिटल पूर्ण मराठवाड्यात खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रुग्णांची सेवा केली जाते, यासाठी हे प्रसिद्ध आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव मध्ये जर तुम्हाला 2026च्या मार्क्सवर नीटच्या 2026च्या मार्क्सवर जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर साधारणतः तुम्हाला सेपर कोर्स जी काही सेपर मार्क्स जे असणार आहेत ते 550 प्लस जर तुम्हाला मार्क्स पडत असतील, नीट यूजी 2026चा जो पेपर आहे तो नीट यूजी 2025च्या पेपर प्रमाणे जर राहिला तर साधारणतः 550 प्लस मार्क्स जर तुम्हाला पडत असतील तर तुम्हाला ह्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव मध्ये ऍडमिशन घेता येईल. या ठिकाणी मुलींना 0 रुपये फीज मध्ये ऍडमिशन मिळतं. 8 लाखापेक्षा पालकांचं उत्पन्न कमी पाहिजे आणि विद्यार्थ्यांना ज्या त्या कास्ट कॅटेगरीचे बेनिफिट सुद्धा या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव मध्ये मिळतात. आशा करतो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला आहे. पुढच्या येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत या सर्वांची कट ऑफ्स आपण सांगणार आहोत.
अशीच माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर पाहिजे असेल तर ब्राईट फ्युचर मेकरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला लाईक करा आणि मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता, जेणेकरून तुमचा नीट UG 2026 चा डॉक्टर बनण्याचा प्रवास खूप सुखकर होऊन जाईल. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.